हा डॉक्टरांचा मुलगा आहे माझा भाचा. याला एक्सरे उलटा कसोयचं हे सुद्धा कळणार अजून. हा 10वी पास झाला. तर मित्रांनो, जय श्रीराम. मी तुमचा लाडका हर्षल पुन्हा तुमचं सर्वांचं एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आता चेन्नईचा फॅन आणि मी मुंबईचा फॅन आहे, त्याच्यामुळे याचं मा काही कधी जमत नाही IPL मुळे. इतर वेळेस आम्ही कट्टर मामा भाचे एकदम तुफानी. आता भावाच्या लग्नाच्या शॉपिंग मुळे आम्हाला जायचं श्रीरामपूरला सोन्याच्या दुकानामध्ये. आम्ही तिथं आलो होतो. आता कसं आहे माहिती का, आपल्याला पहिल्यापासून हिंडण्या फिरण्याचा लय शौक आहे, पण असं एका जागेवर बसून म्हणलं का लय कटाळा येतो. आपले वहिनी आणि भाऊ आणि बहिणी ते ना सगळे मिळून आहे ना, नवरदेवाला आहे ना अंगठी आणि नवरीला नेकलेस ते बघत होते. तेवढ्यात नवरदेव बाहेर गेला. म्हणलं काहीतरी गंमत आहे. तो बोलत होता नवरी संघ फोनवर. त्यांना मला व्हिडिओ काढताना बघितलं होतो. लगे माझ्याकडे इशारा करायला लागला, यार व्हिडिओ काढ नको सांगू नको. इथं माझी बहीण मला सांगत होतो लग्नाच्या पण आपण अशी खरेदी करून. तेवढ्यात तिनं पाहिलं मी व्हिडिओ काढून राहिलो. बंद कर म्हणे. सोनं नाणं तर घेऊन झालं होतं. म्हणलं चला आता कपडे घेऊ म्हणलं आपल्यासाठी. आपलं कसं एक शर्ट आवडला लगेच चला देऊन टाका म्हणलं भाऊ मला. मी घालून पाहिला एकदम ओके आला. म्हणलं झालं आपला फिक्स. आता माझं घेऊन झालं होतं, पण भावानी काय आलं, जो कुर्ता घेतला त्या कुर्त्याचे 3-4 बटनच नव्हते. तो वैतागला होता. तो आणि पहिले मला बटन शिवून द्या म्हणून. बाकीचे सगळे शॉपिंगला गेले आणि आम्हाला दोघांना इथंच गाडी पशी राखण ठेवलं यांनी. घरी जायला थोडा रात्री उशीरच झाला आणि नेमकी काय झालं, घरी जाताना माझ्या गाडीची क्लच इनर तुटून गेली. तेवढ्यात आमचे मोठे बंधू म्हणे माझा एक मित्र आहे म्हणे ओळखीचा, त्याला फोन करतो म्हणे मी. ते निघले आपले ओळखीचे धारकरी. मित्रांनो, यांचं नाव विकास भाऊ गायकवाडी. हे आपल्यासाठी ना काही क्षणात इथं आले होते आणि गाडी रिपेअर करून यांनी चालू करून दिली आपल्याला. भाऊ धन्यवाद बरं.